नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस यानी कि सीएसएमटी स्टेशन पर चोरी की एक वारदात को जीआरपी पुलिस ने महज 24 घंटे में सुलझाने में सफलता पाई है। 6 जुलाई 2025 को एक यात्री की स्काई ब्लू रंग की ट्रॉली बैग चोरी हो गई थी। बैग में 26,000 रुपये नकद और 4,000 रुपये की चांदी की पायलें रखी थी। सीएसएमटी जीआरपी पुलिस ने तुरंत एक्शन लेते हुए सीसीटीवी फुटेज की मदद से 35 वर्षीय महिला आरोपी सुनीता गोपीचंद काले को 8 जुलाई को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपी से महिला का सारा माल बरामद कर लिया है। इसके साथ ही पूरी कार्रवाई की वीडियोग्राफी भी की गई है ताकि कानूनी रूप से कोई कमी न रह जाए। ये कार्रवाई सीएसएमटी जीआरपी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संभाजी कटारे के नेतृत्व में की गई। उन्होंने बताया कि सीसीटीवी के जरिए आरोपी की पहचान की गई और 24 घंटे में आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। उन्होंने कहा कि उनका उद्देश्य यात्री की सुरक्षा सुनिश्चित करना है। सर, मेरा नाम कामेश्वर तिवारी, मैं पटना से सीएसटी के आ रहा था। 7 को 3:15 में सीएसटी में पहुंचा। सीएसटी पहुंचने के बाद में मैंने स्कैनर टैक्सी बस स्टैंड के पास मैंने सर सामान रखा और सर सामान रखने के बाद में मैंने टैक्सी खोजने चला गया। मेरी वाइफ और सामान के पास बैठी थी। उसी टाइम में किसी चोर ने मेरा बैग चोरी हो गया। इसके बाद में मैंने पुलिस स्टेशन में आया। पुलिस को खबर किया, तुरंत सीसीटीवी कैमरा देखे। कैमरा देखने के बाद हर व्यक्ति जहाँ हो वहाँ दौड़ने लगे। दौड़ने के बाद में मेरा बैग उपलब्ध हो गया, जिसमें 30,000 रुपया था और सर बैग था और मेरे पास तो कुछ कपड़े जो बैग में थे वो मेरे को मला मारा। दिनांक 7/7/2025 रोजी कामेश्वर जगन्नाथ तिवारी हे वय 64 वर्षे आणि त्यांचे मिसेस त्यांच्याबरोबर होत्या, वय 57 वर्षे होते त्यांचं। ते रघुनाथपूर इथून ते रेल्वेने प्रवास करत होते। मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनने ते आले होते मुंबईमध्ये। 7 तारखेला ते 3:15 वाजता म्हणजे 15:15 वाजता मुंबई येथे उतरले होते दोघे बी। त्यांच्याबरोबर बॅगा होत्या, त्यांचं लगेच होतं 2-3 बॅगाचं त्यांच्या। तर उतरल्यानंतर आपल्या मेन लाईनच्या हॉलमधून ते स्कॅनरचं बॅग चेक करून त्या स्कॅनरमधून बाहेर टॅक्सीची वाट बघत होते। मेसेजपाशी त्यांनी सर्व बॅगा त्यांच्या 2-3 ठेवल्या होत्या आणि टॅक्सीला भाड्याने त्यांना मीरा भाईंदर इथं राहतात ते तिथं मुंबईमध्ये, ते जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी बघण्यासाठी ते गेले होते। पण टॅक्सीवाल्याला बोलून परत येईपर्यंत त्यांची एक बॅग एका कमी असल्याचे त्यांना दिसले किंवा बॅगच नव्हती तिथे तर त्यांना डाऊट आला की आपली एक बॅग नाही आणि त्याच्यामध्ये आपलं सामान ठेवलेलं आहे। मग त्यानंतर ते तिकडं न जाता त्यांनी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आले, ठाणे अंमलदाराला सांगितले की त्यांच्या बॅगाबरोबर एक बॅग नाही, त्यांची मिस आहे, बॅग मिसिंग आहे। तर त्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यामध्ये त्यांना ठाणे अंमलदाराने आम्हाला रिपोर्ट केला तर तात्काळ सांगितले की त्यांची FIR दाखल करा आणि CCTV फुटेज बघायला देखील पाठवलेलं होतं। CCTV फुटेजमधलं वर्णन घेऊन आणि DB स्टाफला बोलून याची तपासी अंमलदार पारवे आणि आमचे PSI सांगळे, DBचा पूर्ण स्टाफ त्यांना बोलून त्या बॅगेचं फिर्यादीमध्ये दिलेल्या बॅगेचं वर्णन आणि CCTV फुटेजमधले असलेली बॅग याचा शोध घेण्यासाठी त्यांना आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला त्या बॅगेचा FIR दाखल झाल्यानंतर। दुसऱ्या दिवशी आपल्याला CSMT रेल्वे स्टेशनच्या हद्दीत आणि बाहेर त्याचा शोध घेत असताना ही सदरची महिला जी आपला सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे, सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बाहेर तिथं फुटपाथवर एक महिला ही बॅग घेऊन थांबल्याची दिसली। तर ती बॅग फिर्यादीमधली बॅगच होती। खात्री करण्यासाठी आपण स्टाफसह महिला अंमलदाराच्या त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो होतो आणि बॅग उघडल्यानंतर बॅगेतलं जे सामान होतं, पैसे रोख रक्कम 26,000 रुपये आणि फाईन सांगितलेलं फिर्यादीप्रमाणे ते आपल्याला मिळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये कायदेशीर पूर्तता करून आपण ती बॅग महिलेवर कारवाई केली, मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि मुद्देमाल हस्तगत केल्याच्यानंतर सदर मुद्देमाल हा फिर्यादी यांना आपण गुन्हा तर 24 तासाच्या आत ओपन झाल्याच आहे, तो सदरचा यश आलेलाच आपल्याला।
पण सदरचा मुद्देमाल हा सगळ्यात महत्त्वाचा. त्यांनी जी गल्ला म्हणून पैसे जमा केलेले होते 500च्या 200च्या 100च्या 10 रुपये 20 रुपयाच्या नोटा, हे त्यांची एक वयस्कर दाम्पत्याची ती कुंजी होती आणि त्यांना 48 तासाच्या आत ती आपण परत द्यायला पोलीस आपले रेल्वे पोलीस त्याचे यशस्वी झालेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी खूप समाधान वगैरे व्यक्त केलेलं आहे त्यांच्या. आणि पोलीस ही समाजामध्ये एक असा घटक आहे की ते काम करते, समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवा असेही त्यांना एक तिथं प्रात्यक्षिक अनुभव आलेला आहे, असं त्यांनी त्यांचं मनोगतमध्ये सांगितलेलं आहे.